हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी पुणेरी थाळी करून दाखवणार आहे. तर त्याला आता जरा भरपूर गोष्टी लागतात, पण काही गोष्टी मी करून ठेवल्या आहेत, काही गोष्टी तुम्हाला मी करून दाखवणार आहे. चला तर किचनमध्ये. आता पुणेरी थाळी, त्याच्यामुळे पुणेरी थाळी म्हणजे जरा पदार्थ जास्त येणार. तर काही पदार्थ मी करून ठेवले. हे बघा, भात केलेला आहे, आंबट वरण केलेलं आहे, ही आपली काकडीची कोशिंबीर करून ठेवलेली आहे, आणि ही कैरी घालून चटणी केलेली आहे, आणि घडीच्या पोळ्या. हा एवढ्या सगळं मी आधी करून ठेवलं आहे. आणि आता तुम्हाला करून दाखवणार आहे ती वालाची भाजी आणि या दोडक्याची भाजी. हे बघा, वालाची भाजी. वाल म्हणजे वाल मला मिळाले नाही, पावटे मिळाले. पावट्याची भाजी, त्याच्यासाठी लागणारा कांदा घेतला बारीक कापून, टोमॅटो, आणखीन राई, जिरं आणि हिंग ह्याची फोडणी ही भाजीला. आणि ही कुकरमध्ये घालणार आहे भाजी. आणि त्यालाच लागणारं थोडंसं वाटण म्हणजे आलं, मिरची, लसूण आणि खोबरं हे वाटून घेतलेलं आहे. त्याला लागणारे हळद आणि तिखट हे भाजीला लागणार आहे. तसंच दोडक्याची भाजी करणार आहे. दोडक्याच्या भाजीला चण्याची डाळ घालणार आहे, त्याला कांदा आणि ओली मिरची आणि वरून खोबरं, एवढं हे साहित्य आहे. तर आता आधी वालाची भाजी करूया. त्याच्यासाठी तेल घालूया. तेल गरम झालं की राई, जिरं, हिंग, थोडा कांदा, त्याच्यात टोमॅटो टाकायची, जरा कांदा मऊ झाला की हे वाटलेलं वाटण टाकायचं. आलं, लसूण, मिरची आणि खोबरं ह्याचं वाटण केलेलं आहे. ह्यातच तिखट टाकायचं, हळद, थोडा गोडा मसाला, थोडं पाणी टाकून जरा चांगले ढवळायची भाजी. हे वाटण हे चांगलं शिजलं आहे बघा, किती छान कलर आलाय. आता ह्याच्यात हे वाल टाकायचे, पावटे म्हणजे, आणि एक शिटी द्यायची, कारण जास्त शिजवायचे नाहीत ते, नाहीतर दोन चार शिट्या दिल्या तर ते गिचगिचीत होऊन जाणार. कोथिंबीर घालूया थोडी, आणि मीठ घालते हे बघा, आणि थोडं पाणी घालते. आणि एक शिट्टी काढायची फक्त. आपली भाजी तयार होईल. आता दोडक्याची भाजी तयार करायची. दोडक्याच्या भाजीला तेल घालते, थोडीच आहे, आम्ही 4च माणसं, त्यामुळे भाजी जास्त काय खात नाही, थोडीशीच भाजी. ह्याला पण राई, जिरं थोडं, आणि ओली मिरची, थोडी हळद आणि चण्याची डाळ. डाळ जरा परतवून घ्यायची.
आणि मग ही दोडकी बघा बारीक कापली आहे ती घालायची. आणि ही शिजत ठेवायची. A few inches later. भाजी झालेली आहे, एक शिटी पूर्ण झाली आहे. भाजी उतरवते खाली, थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता मी ह्या केळ्याच्या फोडी तळून घेणार आहे. आता भजी नाही करणार आहे आज मी केळ्याच्या फोडी. तर आता मी केळीच्या फोडी तळून घेते. हे बघा भाजीला कांदा पण घालायचा, तो मी विसरली होती सांगायला. तर कांदा घालते, कांदा पण त्याच्यात शिजवून घ्यायचा. तर हे बघा कांदा, ओली मिरची आणि राई जिरं याची फोडणी. आता ही भाजी शिजेपर्यंत आपण बटाट्याच्या फोडी तळून घेऊया. हे बघा ह्याला आलं लाल तिखट हळद मीठ लावून ठेवलं होतं आणि छान तळून घ्यायचं खरपूस. मंद गॅस करायचा. हे बघा दुसरी बाजू पण परतून घेते. खमंग कुरकुरीत खुसखुशीत तळायचं. भजी आपण नेहमीच करतो म्हणून हे जरा आज वेगळं केलं. केळ्याच्या, मगाशी मी बटाटा म्हटलं, केळ्याच्या फोडी आहेत ह्या. भाजी तयार झालेली आहे. ही बघा कलर बघा किती छान आलाय. तर ही भाजी बाजूला काढून ठेवूया आपण. भाजी छान झाली आहे. भाजी झालेली आहे. थोडी कोथिंबीर घालूया वरून. मीठ आणि थोडं ओलं खोबरं. ही आपली भाजी तयार. आता मी रव्याची खीर करायला दाखवते, तुम्हाला करून दाखवते. फोडी झालेली आहेत. हे बघा चांगल्या खरपूस कलर बघा कसा आलाय छान. हे बघा छान झाले आहेत. आता मी रव्याची खीर करून दाखवते. गॅस ठेवलाय गरम करत. तूप घालते. त्यात हा बदाम पिस्ता चारोळी वगैरे घेतली आहे ती आधी तळून घेते. तळून घेतले, काढून घेते. ह्यातच हा जाड रवा घेतलाय तो भाजायचा. थोडाच घेतलाय रवा कारण खीर जास्त होते ती नंतर. जरा आता भाजून घेते रवा. त्यातच ओलं खोबरं घालायचं थोडं. आणि थोडं खरपूस तळायचं. आता ह्यात रवा झालेला आहे, ह्याच्यातच पाणी घालते गरम. हे बघा थोडा रवा शिजू दे. रवा चांगला शिजलाय. आता ह्यातच दूध घालूया. गरम दूध. आपल्याला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे घालायचं. ह्यातच साखर घालायची. हे बघा एकच वाटी घेतलेली, त्याच्यात अर्धी वाटी साखर घेतली आहे. साखर घालायची. नंतर केशर घातलेलं दूध आणि आपण तो मनुका बदाम घेतले होते तळून ते घ्यायचे. थोडासा मिठाचा खडा टाकायचा. त्यात वेलची आणि त्यातच जायफळ थोडं पिसून टाकायचं. ही आपली खीर तयार. हे बघा खीर तयार. छान झाली आहे ना.
सुगंध पण छान सुटलाय. आता मी तुम्हाला पुणेरी थाळी वाढून दाखवते. पुणेरी थाळी तयार. या जेवायला. बघा छान अगदी मोजकं जेवण आहे पण सुटसुटीत. आणि पाहिलात ना व्हिडिओ तुम्ही, हा तर तसंच घरी करून बघा. आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.